तर जरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजासाठी मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्यात आली आहे। जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली। याआधी मंत्री चंद्रकांत पाटील समितीचे अध्यक्ष होते आणि आता विखेंच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमण्यात आली आहे। सरकारकडून नव्या 12 सदस्यीय समितीची घोषणा करण्यात आली। मराठा समाजाची सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक स्थिती सुधारण्यासाठी समिती काम करणार आहे। या समितीमध्ये मंत्री गिरीश महाजन, दादा भुसे, शंभूराज देसाई यासह एकूण 11 मंत्र्यांचा समावेश आहे। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आता पुन्हा मोर्चाची घोषणा केलेली आहे। आंदोलनाची हाक दिली आहे जरांगे पाटलांनी। तर मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मागण्यांसह विविध मागण्यांसाठी मुंबईवर मोर्चा काढतायत। येत्या 29 ऑगस्टला त्यांचा मोर्चा मुंबईतील आझाद मैदानावर धडकणार आहे। मनोज जरांगे यांचा मोर्चा मुंबईत आल्यास वाहतुकीचा मोठा प्रश्न उपस्थित होऊ शकतो। यामुळे सरकारकडून त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, पण मनोज जरांगे मोर्चा काढण्यावर ठाम आहेत। यामुळे सरकारची चांगलीच कोंडी झाली असल्याचं पाहायला मिळतंय। मुंबई मोर्चा संदर्भात मनोज जरांगे पाटील हे सध्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातल्या दौऱ्यावर सुद्धा होते। गावोगावी दौरे करून त्यांनी समाजाच्या बैठका घेतल्यात। आता मुंबईला जाण्याचा मार्गही त्यांनी ठरवलाय। लाखोंच्या संख्येने आंदोलक मुंबईत धडकणार असल्याचा इशारा त्यांनी सरकारला दिलाय। तर जरांगे पाटलांनी आंदोलनाबाबत नेमकं काय म्हटलं होतं पाहूयात। फडणवीस साहेब, तुम्ही शहाणे असाल, आमच्या हक्काचा दस्तऐवज आहे, गॅझेटेरियन आहे, त्यांचा अहवाल घ्या आणि लागू करून टाका। लोक तुमची पाठ थोपटतील। आणखीन संधी गेलेली नाही। मी एकदा जर 27ला अंतरवाली सोडली, मी मुंबईत येत असतो आणि कोण अडीत तेही लोकशाही मार्गाने बघत असतो। आणि मराठ्यांना यावेळेस शस्त्र उपसावं लागतंय। लोकशाहीचं पर्याय नाही, शस्त्र उपसावंच लागतंय। जे लोकशाहीचं शस्त्र आहे ते उपसावं लागतंय आणि मुंबईत यावं लागतंय। कोण अडवतंय ते बघतो। आता आपण पाहूयात मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने कसे जाणार आहेत, त्यांचा सगळ्या आंदोलनाचा आणि प्रवासाचा मार्ग। 27 ऑगस्ट रोजी अंतरवालीतून मनोज जरांगे हे मराठा आंदोलकांसह निघतील। त्यानंतर शहागड, पैठण, शेवगाव, पांढरीपूल असा प्रवास करत ते पुढे जातील। नंतर मग अहिल्यानगर, नेप्टी नाका मार्गे आळेफाटा असा प्रवास करतील। नंतर मग शिवनेरी दर्शन म्हणजे शिवनेरीमध्ये जरांगे पाटलांचा मराठा आंदोलकांसह मुक्काम असणार आहे। त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांचा प्रवास सुरू होईल। माळशेज घाट मार्गे ते नंतर कल्याणकडे जातील। वाशी, चेंबूर मार्गे मंत्रालयाकडे म्हणजे आझाद मैदानाकडे ते प्रस्थान करतील। 28 तारखेला मध्यरात्री किंवा 29 तारखेला पहाटे ते मुंबईत दाखल होतील। मनोज जरांगे यांच्या मागण्या नेमक्या काय पाहूयात। मराठा कुणबी एक आहेत हा अध्यादेश काढावा अशी मुख्य मागणी आहे। हैदराबाद, बॉम्बे, सातारा गॅझेट लागू करा अशी प्रमुख मागणी आहे। सगळे सोयरेबाबत अंमलबजावणी करावी। आंदोलकांवरील दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावे। मृत आंदोलकांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत द्यावी। त्याचबरोबर मृत आंदोलकांच्या कुटुंबातील सदस्यांना नोकरी दिली जावी। शिंदे समितीला कार्यालय दिलं जावं। नोंद सापडताच लगेच प्रमाणपत्र दिलं जावं। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं। आरक्षण घेतल्याशिवाय परतीचा प्रवास नाही असं जरांगेंनी म्हटलंय। आणि याचबद्दल बोलण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार प्रवीण पुरो आपल्या सोबत आहेत। प्रवीण पुरो, जरांगेंनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिलेली आहे। सरकारने
दखल घेत लगेच मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन केली आहे विखेंच्या अध्यक्षतेखाली। याच्यामुळे जरांगे आंदोलन मागे घेतील किंवा सरकारसोबत संवाद साधतील असं वाटतंय? नाही, तसं वाटत नाही। त्याचं कारण असं आहे की 2024 पासून प्रामुख्यानं 10% आरक्षण सरकारने जे विधेयक मंजूर केलं त्याच्यामध्ये नोकरी आणि शिक्षण देण्याचं निश्चित केलं आणि तसा निर्णय घेतला। पण त्याच्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेलं, न्यायालयामध्ये ते थांबलं। न्यायमूर्ती सुनील सुक्रे हे राजस्थान राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष आहेत। त्यांनी 2 महिन्यात याचं पुनरावलोकन करण्याचं आश्वासन दिलं होतं। त्यानंतर न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या समितीने कुणबी प्रमाणपत्र पुरावे तपासून 22 महिन्यात जवळपास 2.5 लाख इतक्या बांधवांना, मराठा बांधवांना कुणबीचे प्रमाणपत्र दिले। एवढं सगळं झाल्यानंतरही मराठा बांधवांना जे न्याय मिळाला पाहिजे, जे आरक्षण मिळालं पाहिजे ते मिळत नाहीये। आणि त्याच्यामुळे आता हे नव्यानं पुन्हा जरांगे पाटलांनी मुंबईत कूच करण्याचं ठरवलंय। 9 ऑगस्ट 2017 मध्ये मुंबईमध्ये जेव्हा मोर्चा निघाला, त्याशिवाय महाराष्ट्रामध्ये जे मोर्चे निघाले मराठा समाजाचे अतिशय शांत आणि खरोखरच कुठलाही गालबोट न लागता आदर्श असे आंदोलनं झाली, मोर्चे झाले। आणि आताचाही मोर्चा त्याचप्रमाणे काढण्याचा इरादा जरांगे पाटलांनी व्यक्त केलाय। आणि हा मोर्चा जर मुंबईत आला तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न असा निर्माण होईल, कारण मुंबईमध्ये आता गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतोय। या गणेशोत्सवाची धामधूम सुरू असताना जर मोर्चा मुंबईत आला तर मुंबईकर कदाचित त्याचं स्वागत करतील, पण मुंबईमधली वाहतूक जी आहे, ही परिवहन सेवा आहे, त्याच्यावर प्रचंड असा ताण निर्माण होईल। आणि हा ताण सावरताना पोलिसांना, वाहतूक पोलीस असतील किंवा इतर सगळ्या यंत्रणांना अडचणीत जाईल। ते सरकारलाही माहिती आहे की जरांगे पाटील तर माघार घेणार नाहीये, कारण त्यांनी ठरवून टाकले की कुठल्याही परिस्थितीत निर्णय होईपर्यंत आंदोलन मागे होणार नाही। आणि त्यांनी आझाद मैदानामध्ये उपोषण सुरू करण्याचा निर्धार केलाय। आणि 29 तारखेला जर मराठा बांधव जर मुंबईत आले आणि तेही 9 ऑगस्ट 17च्या आंदोलनाप्रमाणे, त्या मोर्चाप्रमाणे मोठ्या संख्येने जर आले, ठीक आहे, तर मुंबईची अवस्था खूप अडचणीत जाईल। आणि म्हणून सरकार आतापासून धडपड करते कुठल्याही परिस्थितीत हे आंदोलन थांबलं पाहिजे। आणि म्हणून राधाकृष्ण विखे पाटलांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळ उपसमिती नेमली खरी, ठीक आहे, पण या समितीने जर आतापासून जर निर्णय आधीच घेतले असते किंवा राज्य सरकारनेच निर्णय घेतले असते तर जरांगे पाटलांना थांबवणं शक्य झालं असतं। आता जरांगे पाटलांनी आता जर हे आंदोलन झालं नाही तर मराठा समाजाला फायदा होणार नाही हे लक्षात आलंय त्यांच्या। तर आगामी काही महिन्यांमध्ये महाराष्ट्रभर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येतात। बरोबर, जर राज्य सरकारने आता जर काही निर्णय घेतला नाही आणि मराठा समाजाला जर न्याय मिळाला नाही, त्याचे परिणाम त्या निवडणुकीमध्ये, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये हे जरांगे पाटलांना माहिती आहे। बरोबर, आणि म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये जरांगे पाटलांना थांबवणं हे राज्य सरकारच्या समोर आता शिकस्त आलेली आहे। बरोबर, आणि त्याच सरकारला यश येतं का हे बघावं लागेल। जरांगेंसोबत चर्चा देखील सरकार कुठल्या पातळीवर करतं का हे पाहावं लागेल, कारण हे आंदोलन होऊ नये अशी सरकारची इच्छा आहे आणि ते सरकारच्या हिताचं आहे। त्या दृष्टीने सरकार प्रयत्न सुद्धा करत आहे आणि मराठा आंदोलकांनाही आश्वस्त करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे। धन्यवाद सर आपल्या या विश्लेषणाबद्दल। यासह जयम विशेषमध्ये इथेच थांबूयात। पाहत राहा जय महाराष्ट्र।